समोर आनंदाचा तारेकर यांचा वादळ. आता किती वेळ गाठत गटपात झालं? दुसऱ्या पायरा आज कोण होता? पाखऱ्या संतोष घरत त्यांचा पाखऱ्या. मग कसा काय गट वगैरे स्पीड कशी लागली? चांगला स्पीड लागला. कडनी गाडी पळाली. दुसऱ्या नंबर गटातच गाडी कडनी पास झाली. मुंबईमध्ये जास्त दिसत नाही काय विषय? मुंबईमध्ये आपला खेळ बघितला नाही. बिंजोडच्या गाड्या 4-4, 5-5 तास थांबायच्या. कधी त्या गाड्या होणार. त्या दिवशी इताड्याला बैल 12:30ला खाली गेला, 6:30ला सुटला. त्रास होते बैलांनी. ते गटपास भले अर्ध्या तासात बैल सुटतोय, पळून येतोय, आराम भेटतोय, डबल पळायला भेटतोय. त्याच्यामुळे वरती आणि वरच्या मैदानाला चांगलं नाव होतंय. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो वरतीच पळलो. मुंबईमध्ये कधी दिसेल? आता मुंबईमध्येच आहे. 1 महिना मुंबईमध्ये आहे. 1 महिना मुंबईलाच पळताना दिसेल. चांगल्या पायऱ्यांच्यात सगळे आपले पहिले चांगल्या पायऱ्यातच असतो. आपण वरती जरी असले तरी चांगल्या पायऱ्यात असतो. इथे पण मथुर सोबत कधी दिसेल? मथुर सोबत 3 फेऱ्याला दिसेल. बिंजोडला तर नाही सध्या दिसणार. 3 फेऱ्याचं नियोजन 2 वेळा झालेला, बट थोडासा प्रॉब्लेम मुळे कॅन्सल झाला. आता लवकरच कारण की बिनजोडला पण चांगला स्पीड लागतो या जोडीला. स्पीड लागते. बिंजोडला गाडी पळतेच, पण आता सगळ्यांची इच्छा आहे 3 फेऱ्याची गाडी पळायची. ती एक इच्छा पूर्ण करायची आहे. बिंजोडला आम्ही कधी पण पळू. नाही बिनजोडला, कारण की बघितलं ना आपण मागं कित्येक वर्ष ही जोडी पळते. कारण की मथुर महबूब ज्या गाडीला स्पीड होता ना तसाच आपल्या वादळला आणि मथुरला स्पीड तसं होता. नाही, नक्की दोघे भावासारखेच पळतात. बड्डे पण एका दिवशी असतात. आणि ती गाडी जेव्हा आमचा काहीतरी स्पेशल काहीतरी प्रोग्राम असेल, कोणाचा असेल बड्डे असेल, त्या निमित्ताने मी ती गाडी पळवतो. चालेल दादा, शुभेच्छा मला. धन्यवाद.